श्रीराम समर्थ. सर्व श्रोत्यांना दीपोत्सवाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना सादर वंदन. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात की राजा स्वतः मैत्रीय ऋषींची स्वारी विदुर काकांना या पृथु महाराजांच्या उत्तम पराक्रमाची यशोगाथा सांगत होती. त्यावेळेला मैत्रीय म्हणतायत, मनूच्या ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये अथादीक्षत राजा तू हयमेधशतेन सहा. ब्रह्मावर्ते मनोक्षेत्रे यत्र प्राची सरस्वती. जिथे सरस्वती नदी पूर्वाभिमुखी होऊन वाहत होती तिथे राजा पृथूने 100 अश्वमेध यज्ञांची दीक्षा घेतली. हे पाहून इंद्राच्या मनामध्ये भय निर्माण झालं. या यज्ञामुळे पृथू माझ्याहून वरचढ होईल म्हणून त्यांना त्याचा यज्ञ महोत्सव सहन झाला नाही. महाराज पृथूंच्या यज्ञात सर्वांचे अंतरात्मा, सर्व लोक पूज्य जगदीश्वर भगवान हरींनी यज्ञेश्वर रूपाने साक्षात दर्शन दिलं. त्यांच्याबरोबर ब्रह्मदेव, रुद्र, आपापल्या अनुयायांसह लोकपालसुद्धा त्या ठिकाणी आले. गंधर्व, मुनी, अप्सरा भगवंताची कीर्ती गाऊ लागल्या. सिद्ध, विद्याधर, दैत्य, दानव, यक्ष, सुनंद, नंद भगवंताचे प्रमुख पार्षद आणि सदैव भगवंताच्या सेवेसाठी उत्सुक असणारे कपिल, नारद, भगवान दत्तात्रेय आणि सनकादिक योगेश्वर सुद्धा त्या यज्ञ समारंभामध्ये प्रगट झाले. विदुरा, त्या यज्ञात यज्ञ सामग्री देणाऱ्या भूमीने कामधेनुरूप होऊन यजमानाच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. नद्या सर्व प्रकारच्या रसांना वाहून आणीत होत्या. ज्यांच्यापासून मध गळत होता असे मोठमोठे वृक्ष दूध, दही, अन्न, तूप इत्यादी वेगवेगळी सामग्री समर्पण करीत होत्या. समुद्र पुष्कळशा रत्नांच्या राशी, पर्वत, भक्ष, भोज्य, चोष्य आणि लेय या 4 प्रकारचे अन्न तसेच लोकपालांसहित संपूर्ण लोक निरनिराळे नजराणे समर्पण करीत होते. महाराज पृथूच्या यज्ञामध्ये सगळ्या देवदेवतांनी केलेलं हे सहकार्य इंद्राला अजिबात सहन झालं नाही. श्रीहरींनाच आपला प्रभू मानणाऱ्या पृथूंचा हा उत्कर्ष देवराज इंद्राला सहन न झाल्याने त्यांनी त्या यज्ञामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला महाराज पृथू शेवटच्या यज्ञाने भगवान यज्ञपतींची आराधना करीत होते तेव्हा इंद्राने ईर्षेने पेटून गुप्त रूपाने त्यांचा यज्ञाचा घोडाच पळवून नेला. तेव्हा इंद्राणी धर्माचा भ्रम उत्पन्न करणारा पाखंडी याचा वेश धारण केला. या वेशामध्ये तो घोड्याला घेऊन मोठ्या वेगाने आकाशमार्गाने चाललेला पाहून भगवान अत्रींनी या पृथूचा महारथी पुत्र इंद्राला मारण्यासाठी त्याच्या मागे पाठवला. अतिशय क्रोधाने त्या मुलाने इंद्राच्या डोक्यावरती जटा पाहिल्या, भस्म पाहिलं. त्याचा असा वेश पाहून पृथुकुमार त्या मूर्तिमंत इंद्राला धर्म असं समजला म्हणून त्याने त्याच्यावर बाण सोडले नाही. पण इंद्रावर वार न करता तो परत आला. आल्यानंतर जेव्हा त्याला कळालं, अत्रींनी सांगितलं की अरे बाबा, तो तर खोटा वेश घेतलेला साधू होता पण तो इंद्रच होता, जा तू त्याला ठार कर. अत्री मुनींनी असे सांगताच पृथुकुमाराला अतिशय क्रोध आला आणि मग इंद्र अतिशय वेगाने आकाशातून चाललेला होता. त्यावेळी जटायूने जसा रावणाचा पाठलाग केला ना त्याप्रमाणे पृथुकुमार इंद्राच्या मागे धावला.
ते पाहून इंद्राने आपला वेश सोडून दिला, घोडा सोडून दिला आणि इंद्र तिथेच अंतर्धान पावला. अंतर्धान पावलेल्या इंद्राने घोडा सोडून दिला. तिथून त्यांनी तो अद्भुत पराक्रमाने घोडा ताब्यात घेतला आणि घोडा घेऊन तो पुन्हा परत आला. म्हणून त्या दिवसापासून या मुलाचं नाव विजिताश्व असे ठेवण्यात आलं. यानंतर पुन्हा इंद्राने घोर अंधार पसरवून त्या घोड्याला पुन्हा पळवण्याचा प्रयत्न केला. अत्री मुनींनी पुन्हा तो आकाशात वेगाने जात असल्याने पृथुकुमाराला दाखवून त्याला पुन्हा एकदा अडवून परत बोलावलं. असं करता करता इंद्राने 2-3दा घोडा पळवून नेला. तो पुन्हा आणला गेला. घोडा पळवून नेण्याच्या इच्छेने इंद्राने जी जी रूपं धारण केली होती ती पापाचे खंड असल्यामुळे त्याला पाखंड म्हणू लागले. अशा प्रकारे पृथूच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी यज्ञ पशूला चोरून नेतेवेळी इंद्राने जे पुष्कळ वेळा ग्रहण करून नंतर टाकले होते त्या नग्न राहणे, रक्तांबर धारण करणे इत्यादी पाखंडी आचरणामध्ये अज्ञानी माणसांची बुद्धी बहुतेक वेळा आसक्त होती आणि त्यांच्या चतुर्युक्तिवादाने वास्तविक हे धर्मभास असूनही लोक भ्रमाने त्यांना धर्म समजून आसक्त होतात. हे सगळे पाखंडी आहे. इंद्राच्या या वाकड्या चालीचा अंदाज आल्यावर परमपराक्रमी महाराज पृथूंनी त्याला मारायचं ठरवलं. त्यांना फार क्रोध आला. त्यांनी धनुष्याला प्रत्यंचा जोडली आणि भात्यातले बाण काढले. त्यावेळेला ते क्रोधाविषात असल्याने त्यांच्याकडे पाहवत नव्हतं. जेव्हा ऋत्विजांनी पाहिलं की असह्य पराक्रमी महाराज पृथू इंद्राचा वध करण्यासाठी तयार झाले आहे तेव्हा त्यांना थांबवीत ते म्हणाले, राजन, आपण मोठे बुद्धिमान आहात. यज्ञ दीक्षा घेतल्यावर शास्त्रविरहित यज्ञ पशुखेरीज अन्य कोणाचा वध करणे अजिबात योग्य नाही आहे. या यज्ञ कार्यात विघ्न आणणारा तुझा शत्रू इंद्र तर तुझ्या सुयशामुळेच निस्तेज झालाय. आम्ही अमोघ आवाहन मंत्रांनी त्याला इथेच बोलावून घेतो आणि जबरदस्तीने त्याचे अग्नीत हवन करतो. असं म्हणून ऋत्विजांनी इंद्राच्या नावाने आहुती देण्यासाठी म्हणून मंत्रोच्चार करायला सुरुवात केल्याबरोबर त्या ठिकाणी ब्रह्मदेवांची स्वारी आली. ब्रह्मदेवांनी बघितलं, तुम्ही इंद्राचा वध करता कामा नये, कारण हा इंद्र भगवंताचीच यज्ञ नावाची मूर्ती आहे. तुम्ही यज्ञ करून ज्या देवांची आराधना करता ते इंद्राचेच अंग आहे. त्यालाच तुम्ही यज्ञामध्ये मारू इच्छिता? नाही नाही, हे योग्य नाही. पृथूचे 99च यज्ञ राहू द्यात. पृथूला सांगितलं, अरे तू स्वतः भगवंताचा अंश आहेस. तुला हा 100वा यज्ञ पूर्ण केलाच पाहिजे अशी आवश्यकता नाही. तुझं कल्याण असू दे. तुझा हा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला नाही म्हणून तू चिंता करू नको. माझ्या म्हणण्याचा आदरपूर्वक स्वीकार कर. बघ, तुझं कल्याणच आहे. हा यज्ञ आता बंद कर. तू हा यज्ञ पूर्ण करायला जाशील, पण इंद्र त्या पाखंडी मतांना कितीतरी पसरवतोय आणि असं जर होत राहिलं तर लोकांना तर पाखंडीच पाहिजे. म्हणून हा यज्ञ थांबवा. यज्ञ थांबवल्या गेला. त्या ठिकाणी पृथूंच्या 99 यज्ञांनी यज्ञभोक्ता यज्ञेश्वर भगवान विष्णूंना सुद्धा फार आनंद झाला आणि इंद्रासह स्वतः भगवान विष्णू परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. पृथूंना आशीर्वाद दिला गेला. पृथूंनी नमस्कार केला. पृथू महाराजांनी भगवंताची स्तुती केली. आदिराज पृथूने अशी स्तुती केल्यानंतर सर्व साक्षी श्रीहरी त्याला म्हणाले, राजन, तुझी माझ्या ठिकाणी भक्ती असो. ही मोठी सद्भाग्याची गोष्ट आहे की तुझे चित्त माझ्या ठिकाणी रममान झाले आहे. मनुष्य तरुण जाण्यासाठी कठीण अशी माझी माया पार करून जातो की जिला सोडणं किंवा जिच्या बंधनातून सुटणं अत्यंत कठीण आहे. तू आता दक्षतेने माझ्या आज्ञेचे पालन कर. हे राजा, मनुष्य माझ्या आज्ञेचे जो पालन करतो त्याचे सर्वथैव कल्याण होते. अशा प्रकारे भगवंतांनी राजर्षी पृथूच्या सारयुक्त गूढवचनांचा आदर केला. नंतर पृथूने त्यांची पूजा केली. त्याच्यावर कृपा करण्यासाठी भगवंतांनी त्याला आशीर्वचन दिलं. आशीर्वचन देऊन भगवंत आपल्या धामाला जायला निघाले. महाराज पृथूने तिथे
जे देव, ऋषी, पितर, गंधर्व, सिद्ध, चारण, नाग, किन्नर, अप्सरा, मनुष्य, पक्षी इत्यादी अनेक प्रकारचे प्राणी आणि भगवंताचे पार्षद आलेले होते, त्या सर्वांचे भगवत बुद्धीने भक्तिपूर्वक वाणी आणि धनाने हात जोडून पूजन केले. नंतर ते सर्वजण आपापल्या ठिकाणी गेले. भगवान अच्युत सुद्धा राजा पृथू आणि त्याच्या पुरोहितांचे चित्त स्वतःकडे आकृष्ट करून घेत आपल्या धामाला गेले. नंतर अव्यक्त स्वरूप असूनही आपले स्वरूप दाखवून अंतर्धान पावलेल्या देवाधिदेव भगवंतांना नमस्कार करून राजा पृथूची स्वारीसुद्धा आपल्या राजधानीकडे आली. राजधानीमध्ये जेव्हा राजा आला त्यावेळेला त्याचं भव्य स्वागत झालं. काळ पुढे पुढे चालला. महाराज पृथू गंगा आणि यमुनेच्या मध्यवर्ती देशात निवास करून आपल्या पुण्यकर्मांचा क्षय करण्यासाठी प्रारब्धानुसार प्राप्त झालेले भोग भोगीत होते. ब्राह्मण वंश आणि भगवंताशी संबंधित विष्णू भक्तांना सोडून त्यांचे 7 द्वीपांमध्ये सर्व पुरुषांवर अखंड आणि अबाधित शासन होते. एकदा त्यांनी एका महायज्ञाची दीक्षा घेतली. त्यावेळी तिथे देव, ब्रह्मर्षी आणि राजर्षींचा फार मोठा समाज एकत्र झाला. त्या समाजात महाराज पृथूंनी त्या पूजनीय अतिथींचा यथायोग्य सत्कार केला. नंतर त्या सभेमध्ये नक्षत्रमंडलात चंद्र असावा त्याप्रमाणे उभं राहून बोलायला सुरुवात केली. पृथू महाराज म्हणाले, सज्जन हो, आपले कल्याण असो. आपण सर्व उपस्थित महानुभाव लोक हो, माझी प्रार्थना ऐका. जिज्ञासू पुरुषांनी संत समाजामध्ये आपलं मनोगत प्रगट केलंच पाहिजे. या लोकी प्रजाजनांचे शासन, त्यांचे रक्षण, त्यांच्या उपजीविकेची सोय, तसेच त्यांना वेगवेगळेपणाने आपापल्या मर्यादेत ठेवण्यासाठी माझी राजा म्हणून नियुक्ती केली गेली आहे. वेदज्ञ मूर्तींच्या मतानुसार संपूर्ण कर्मांचे साक्षी श्रीहरी प्रसन्न झाल्यावर ज्या लोकाची प्राप्ती होते तो मला मिळावा अशी माझी इच्छा आहे. या माझ्या मनोरथपूर्तीसाठी मी त्यांचे यथावत पालन करेन. जो राजा प्रजेला धर्ममार्गाचे शिक्षण न देता केवळ त्यांच्याकडून कर वसूल करण्यातच धन्यता मानतो, तो आपल्या प्रजेच्या पापाचा भागीदार होतो आणि आपलं ऐश्वर्य घालवून बसतो. मंडळी, हा सिद्धांत लक्षात घ्या. पृथू महाराज किती पोट तिडकीने सांगतायत आणि हा अनुभव आपण आजही घेतोय. महाराजांनी काय सांगितलंय? पृथू महाराज काय म्हणतायत की जो राजा, जो शासनकर्ता धर्ममार्गाचे शिक्षण न देता, आपल्या प्रजेला धर्माचं शिक्षण न देता फक्त कर वसूल करत राहतो, त्याच्यातच धन्यता मानतो, तो आपल्या प्रजेच्या पापात भागीदार होतो. म्हणजे राजावरती प्रजेचं पाप आपोआप आरूढ होतं आणि मग राजा आपलं ऐश्वर्य घालवून बसतो. किती तंतोतंत आज निर्माण झालेल्या परिस्थितीला हे लागू पडतंय बघा. अहो, खरंच आहे. म्हणून प्रजेकडून उत्तम प्रकारे फक्त कर वसुली न करता त्यांना धर्माचं शिक्षण देणं हेही राजाचं कर्तव्य आहे. आणि असा राजा आपल्याला प्राप्त होत राहिला पाहिजे, यासाठी प्रजेची सुद्धा स्थिर बुद्धी फार महत्त्वाची आहे. म्हणून तर पृथुराजा म्हणतोय, बघा हे प्रिय प्रजाजन हो, आपल्या या राजाचे परलोकात हित करण्यासाठी आपण एकमेकांविषयीचे दोष पाहण्याची दृष्टी सोडून हृदयात भगवंताचे स्मरण करीत आपापल्या कर्तव्याचे पालन करत राहणे अतिशय महत्त्वाचे. कारण त्याच्यातच सगळ्या प्रजेचा स्वार्थ आहे आणि या प्रकारे माझ्यावरही तुमचा अनुग्रह त्या योगाने होईल. विशुद्ध चित्त देव, पितर आणि महर्षींनो, आपणही माझ्या या प्रार्थनेला दुजोरा द्या, आशीर्वाद द्या. त्यावेळेला सर्व या पितरांनी, ब्रह्मादींनी या राजाला वाहवा वाहवा म्हणून आशीर्वाद देऊन प्रशंसा करत त्याला सांगितलं, काळजी करू नको, पिता आपल्या पुत्राच्या द्वारे पुण्यलोकाची प्राप्ती करून घेओ. हे श्रुतिवचन यथार्थ हो. तू आणि तुझा वंश या सगळ्यांचा उद्धार हो, सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं कल्याण होऊन तुम्हाला ब्रह्मपदाची प्राप्ती हो असा आशीर्वाद तुम्हाला देतो. असं म्हणून सगळ्यांनी आशीर्वाद दिला.
त्या ठिकाणी या परमप्रतापी राजाला आशीर्वाद देण्यासाठी सूर्याप्रमाणे तेजस्वी असे 4 मुनीश्वर तिथे आले. 4 मुनीश्वरांनी म्हणजे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4ही भगवंताच्या अंशांनी राजाला उपदेश केला. तो उपदेश काय केला उद्याच्या भागामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू. आज दिवाळीचा महत्त्वाचा पर्वकाळ. संध्याकाळी घरी महालक्ष्मी महासरस्वतीचं पूजन शास्त्रोक्त सुलभ पद्धतीने कशा प्रकारे करावे याचा ऑडिओ आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहेच. आणि मध्यरात्री अलक्ष्मी निस्सारण कशा प्रकारे करावे हाही ऑडिओ आपल्या या अविरत दासनवमी महोत्सव या चॅनलवरती उपलब्ध आहे. सर्व श्रोत्यांनी नक्की याचा लाभ घ्या. आपल्या आप्त इष्टमित्रांनाही याचा लाभ जरूर करून द्या. जय जय रघुवीर समर्थ.